माझ्या मितवा अंतिम भाग 12. तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, हीच विनंती. ऋतू तिच्या आवडत्या खुर्चीवर विसावली. समोर वाऱ्याने हळूवार हलणाऱ्या गुलबक्षीच्या फुलांकडे बघून तिच्या डोळ्यात उगाच पाणी आलं. वेदला मुद्दाम त्रास दिल्याची अपराधीपणाची भावना अजूनच सतावू लागली. वेद, सॉरी, खूप खूप सॉरी रे. मला नव्हता तुला असा त्रास द्यायचा, पण कधी एकदाचं तू प्रेम आहे हे मान्य करतोय असं झालंय मला. खूप बदलली रे मी तुझ्या प्रेमात पडल्यापासून. बिनधास्त असणारी मी केव्हा एवढी हळवी झाले हे माझं मलाच कळलं नाही. तुझ्याशिवाय दुसरं काही सुचत पण नाही. तर पण काय करू? तुझा वेळ, तुझं हसणं, चिडणं आणि डिम्पलसुद्धा सगळं फक्त माझ्यासाठी असावं असं वाटतं. खरं सांगू का, खूप पजेसिव्ह झाले तुझ्यासाठी. आताशा तू सतत आसपास असावा असंच वाटतं. माझ्याच असावा असं वाटतं, म्हणून असले बालिश उद्योग करत असते. पण तू आहेस ना मॅच्युअर्ड, मग का नाही समजून घेत? तुला एक दिवससुद्धा टाळणं किती अवघड आहे कळतंय मला. त्या दिवशी तू माझ्या पापण्यांवर हलकेच ओठ टेकून निघून गेलास, पण 2 क्षणांनी माझ्या झोपेला नजरबंदी केली आणि वर गुलाबी स्वप्नांचा पहारा. याची तुला शिक्षा नको का रे? तिचे डोळे भरून आले. त्याच्यासोबत घालवलेला एक क्षण डोळ्यातून उतरून गालावर विसावत होता. तिने शेवटचा एकदा फोन ट्राय केला, अजूनही स्विच ऑफ होता. उद्या सर्वात अगोदर ह्या बालिशपणाबद्दल त्याला स्वारी म्हणायचं आणि आता त्याला अजिबात त्रास द्यायचा नाही असं काहीबाई ठरवत हताश होऊन झोपायला गेली. आज ती ऑफिसला नेहमीपेक्षा खूप लवकर आली होती. गाडी पार्क करून तिथेच त्याची वाट बघत उभी राहिली. त्याला बघायची आतुरता मिनिटागणित वाढत होती. फ्लोरल व्हाईट शॉर्ट कुर्ता, ब्लू डेनिम, हलकासा मेकअप करून अगदी त्याच्यासाठी म्हणून तयार होऊन आली होती. थोड्या वेळाने ऑफिसला येणाऱ्या गाड्यांची वर्दळ वाढली आणि पंचिंग टाईम झाला तरी अजून वेद आलेला नव्हता. ती जरा नाखुशीनेच वर गेली. पंचिंग करून थेट वेदच्या सेक्शनकडे निघाली. कदाचित त्याने गाडी आणली नसेल, कदाचित चिडलेला आहे म्हणून मला टाळून मुद्दाम दुसऱ्या विंगमधून आला असेल, अशा सगळ्या शक्यता विचारात घेऊन ती निघाली. वेद त्याच्या जागेवर नव्हता. त्याच्या क्युबिकला शेजारी बसणाऱ्या सौरभला तिने जरा चाच्चरतच विचारलं, वेद आला नाही का अजून? ती आउटडोर आहे आज, काही माहीत आहे का? त्याने आजची लीव टाकली. मी आत्ताच शेड्यूलवर बघितलं, त्याचं तसं काही ठरलं नव्हतं ॲक्च्युली. कारण आज एका स्क्रिप्टवर त्याचं प्रीचिंग होतं. मे बी एमर्जन्सी असेल काही. आता 2 दिवस हॉलिडे म्हणजे सलग 3 दिवसांची लंबी सुट्टी मारली हिरोने. आजच्या प्रवासाला, महिन्याअखेरीस येणाऱ्या लाँग विकेंडची आणि त्यात येणाऱ्या ऋतूच्या बर्थडेची आणि एका हटके कन्फेशनची सर्व तयारी झाली होती. सरप्राईज तर मिळणार होतं, पण कुणाला आणि कसं? वेद प्रेमाच्या सुंदर क्षणांचा गोडधुंदीत रूमवर जायला निघाला. एव्हाना आकाशात तोऱ्यात मिरवणारी चंद्रकोर अचानक एका काळ्याकुट्ट ढगाने झाकोळली गेली होती. आज खूप दिवसानंतर ऋतूने आईबाबा आणि ताईसोबत दिवसभर इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्या होत्या. तिच्या बऱ्याचशा प्रश्नांचा, गैरसमजांचा थोडा का होईना तिला उलगडा झाला होता आणि एकाच वेळी मन शांत आणि जडवलेलंही वाटत होतं. रीमाने ह्या परिस्थितीला दिलेला सकारात्मक दृष्टिकोन सगळ्यांना पटल्याने मोहिते कुटुंब जरा सावरलं होतं. बंगल्याच्या टेरेस गार्डनमधलं शांत, सुगंधी वातावरण अजूनच मनाला हळवं कातर बनवत होतं. दोघी बहिणी शांतपणे गप्पा मारत तिथेच बसून होत्या. वेद फोनची वाट बघत असेल याची जाणीव झाल्यावर ती जरा बेचैन झाली. सारखं लक्ष फोनकडे जात होतं. रीमाने तिची चलबिचल ओळखली. मग काय नाव आहे त्या हँडसमचं? तिने मिस्किलपणे हसत विचारलं. वेद, ती भ्रमिष्ठासारखी बोलून गेली आणि दुसऱ्या क्षणाला भानावर आली. ताई, हे काय गं? ती लाजून रीमाच्या कुशीत शिरली. ऋतू, मगाशी तुला फोन हातून काढून मी बाजूला ठेवला ना, तेव्हाच दिसला एक हँडसम मुलगा स्क्रीनवर. म्हटलं उगाच टपली मारून बघावी. हे तर खरंच निघालं. ताई, यार दुष्ट आहेस तू, ती लाडिकपणे बोलली. दुष्ट तर दुष्ट. बरं, मी इथे बसलेलं चालेल ना?
तू फोनवर बोलत असताना की काही प्रायव्हसी हवी आहे? तिला अजूनच चिडवत ती म्हणाली. नाही ग, चल झोपायला. तुलाही झोप येते ना? मला नाही काही प्रायव्हेट वगैरे बोलायचं. एवढं बोलून ती उठली. ऋतू वेडाबाई, मी जाते आता झोपायला. तू ये बोलून झालं की. आणि असं तोंड पाडून बोलू नको. मयत नाही झाली घरात. सगळी छान आणि व्यवस्थित झालंय काय? आणि ह्या वेदचे सगळे डिटेल्स उद्या द्यायचे मला. तिच्या गालावर एक चिमटा घेत ती म्हणाली आणि निघून गेली. लव यू ताई, गुड नाईट. गाल चोळत ती म्हणाली. इकडे वेद कितीतरी वेळ उगाच फोनच्या स्क्रीनवर नजर टेकवून बसला होता. तिचा आवाज ऐकायला त्याचे कान आतुर झाले होते. कालच्या भेटीची खूप वेळा मनातल्या मनात पारायणे करून झाली होती. तिचं ते चिडलेलं धोबस रूप त्याच्या नजरेसमोरून हटायलाच तयार नव्हतं. ये यार, करणं कॉल. किती वाट बघायची? मोबाईलमधल्या तिच्या फोटोकडे बघत तो म्हणाला. थोड्या वेळाने तिथंच टेबलावर डोकं ठेवून तो झोपी गेला. बऱ्याच वेळानंतर ऋतूने त्याला फोन केला. रात्रीच्या शांततेत फोनच्या कर्कश आवाजाने तो खडबडून उठला. ऋतूचा फोन म्हणून त्याने तो गडबडीत उचलला. हॅलो, बोल ना. काल केलेला तू? शांत आणि थकलेल्या आवाजात ती म्हणाली. काल नाही केला ऋतू, कॉल्स केलेले. डोळ्यांवर पाणी मारायला म्हणून तो उठला. हो बाबा, बघितले मी. जरा प्रॉब्लेम झाली घरी म्हणून आले न सांगता. काही सुचत नव्हतं. ती अजूनही जरा हरवलेली होती. आता बरी आहेस ना? काय प्रॉब्लेम झालाय? म्हणजे जर तुला काही सांगावंसं वाटत असेल तर सांग. तो सावधपणे म्हणाला. सांगेन प्रत्यक्ष भेटल्यावर. फोनवर सांगण्या इतकं कॅज्युअल नाही आहे. ओके, उद्या येते परत. ये ना लवकर. तू बोलते तर आहेस, पण तुझ्या आवाजातलं दुःख कळतंय मला. हे बघ, सिंपती नाही पण काहीतरी गायडन्स तर नक्कीच देऊ शकेन. ट्रस्ट बी. त्याला तिचा हा जडावलेला आवाज समजत होता. अरे आता ठीक आहे मी आणि घरचेही. सावरलोय बऱ्यापैकी. आपण बोलू ह्या विषयावर, काहीच हरकत नाही. दुःख उगाळून सिंपती घ्यायला नाही आवडत मला. पण तुला सांगितल्याशिवाय आता राहणारही नाही. हेही तितकंच खरंय. आणि हो, उद्या येते पण रात्री. बाबा येणार आहेत सोडायला. ये, त्यांना कशाला त्रास देते? मी येतो ना घ्यायला. प्लीज, तो अजिजीने म्हणाला. वेद, कसं शक्य आहे ते? त्यांना काय सांगू? ती लटक्या रागाने म्हणाली. त्यांना सांग मी बसने जाते आणि पुढच्या स्टॉपला उतरून जा. मी थांबतो तू म्हणशील तिथे. त्याच्या आवाजात उत्साह ओसांडून वाहत होता. ये बाबा, असं काही होणार नाही. आणि इतकी काय घाई लागली तुला मला घ्यायला यायची? सोना, आजचा संपूर्ण दिवस ह्या एका फोन कॉलची वाट बघत घालवलाय मी. हो का? मग इक्वल झालं. मी सुद्धा कालचा दिवस असाच घालवला होता. कसा? मुद्दाम तिला चिडवत तो म्हणाला. नालायक, तुला माहीत आहे? गप्प बस, ती प्रेमाने म्हणाली. हो, पण मला तुझ्याकडून ऐकायचंय ना. तोही मागे हटणार नव्हता. साहेब, जरा भानावर या. मी माझ्या घरी आहे. तोच तर विषय आहे ना. भानावरच नाही आहे मी अजूनही. चुकलंय काल जरा माझं. काय चुकलंय? तिने गोंधळून विचारलं. काल कापी घेतली खरी, पण जरा गोड करायला हवी होती तिला. म्हणजे प्लेन कडवट कॉफीऐवजी जरा स्वीट कॉफी टेस्ट करायला हरकत नव्हती. स्वीट कॉफी? तिने निरागसपणे विचारलं. कुणाचं तरी बोलणं जसं स्वीट आहे ना, तसंच कॉफी पण स्वीट करता येते. त्याचं हे सूचक बोलणं ऐकून खरं तर लाजेने गोरीमोरी झाली होती ती. तोंडातून शब्दही निघत नव्हता. कसंबसं सावरत ती म्हणाली. वेद, भेटल्यावर एक रपटा मिळणार आहे तुला, नालायका. रपटा वगैरे नकोय. स्वीट कॉफी म्हणजे स्वीट कॉफी. आणि ती नाही भेटली तर तुला रपटा. नालायका, असं रपटा देऊन माझा सांभाळ करणार का? ती खोटा रुसवा आणत म्हणाली. वेडाबाई, अगं तू मेहंदी जरी लावून बसलीस ना, तरी त्या मेहंदीची एक रेस मी खराब होऊ देणार नाही, समजलीस ना. फक्त तुझ्या लिपस्टिकची तेवढी गॅरंटी देत नाही. आणि तो खडखडून हसला. आता मात्र काय बोलावे हे तिला सुचेना. वेद, मी बोलणार नाही, जा. गालावरची लाली लपवायचा खुडा प्रयत्न करत ती म्हणाली. बराच वेळ ते आपापल्या गोड गुलाबी गप्पांत भरवून गेले. आज ऋतूच्या वाढदिवसाच्या दिनी त्याने ठरवली की आज आपण प्रपोज करणार. त्याने तिला फिरायला बाहेर नेलं. त्याची गाडी जाऊन एका खुल्या आसमंताखाली आणि तिथे एक धबधबा होता.
खूपच सुंदर नजारा होता. जणू वेळ तिथेच थांबावी. त्याने तिला मिठीत घेण्यासाठी त्याचे हात पसरवले. तो म्हणाला, आय लव्ह यू ऋतू. उत्तर दे, बोल काहीतरी. अदरवाईज आय विल किस यू. ती डोळे पुसत म्हणाली. कम ऑन किस मी. ती उठली आणि त्याच्यापर्यंत धावत जाऊन तिने उडी मारली. त्याने अलगद तिला वर मिठीत उचलून घेतलं. रडतच ती त्याच्या भारदस्त मिठीत विसावली. तिच्या गुलाबी ओठांना हक्काने आपलंसं करून तिच्या प्रश्नाला त्याने ओठांनीच उत्तर दिलं होतं. त्याच्या ओठांवरचा हा गोड होकार. कितीतरी वेळ ती टिपत राहिली. तिच्या गुलाबी ओठांवर त्याने आपले ओठ टेकवले. ती लाजून त्याच्या कुशीत स्वतःला लपवायचा प्रयत्न करत होती. तिची हनवटी जरा वर करून तिच्या डोळ्यात बघायचा प्रयत्न करत होता. तिने नजर चोरली. एरवी कधी न होणारी गोड धडधड जाणवली. इतकं लाजायचं मिसेस वेद इनामदार. ती अजूनही त्याच्या मिठीत होती. तिच्या दाट केसांमधून हात फिरवत तिच्या गालांवर ओठ टेकवत तो हळुवारपणे म्हणाला. त्याचं ते बोलणं ऐकून ती मोहरली. 1 मिनिट त्याने पाकिटातून अँकलेट काढलं. तो खाली बसला. पाय पुढे कर. तिने आश्चर्याने स्कर्ट जरा बाजूला केला. त्याने तिच्या पायात अँकलेट घातलं. तिच्या चेहऱ्यावर आता उगवतीचे रंग चढत होते. केसांत कोवळा प्रकाश माळला जात होता. ती त्याच्या शेजारी बसली. त्याने तिला एका हाताच्या कवेत घेतलं होतं. त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून तिने डोळे बंद करून घेतले. हे तू सांभाळून ठेवलं होतंस? मी तेव्हाच तुझ्या प्रेमात पडलो ऋतू. जेव्हा तुला पहिल्यांदा बघितलं होतं तेव्हापासून फक्त तू आणि तूच आहेस. ह्या 6 महिन्यात तर तुझ्यापासून दूर जाऊन जास्त तुझ्यात हरवलं होतं. बस आता एक क्षणही दूर जाऊ देणार नाही. हा आपला दोघांचा होल्सियन मोमेंट आहे. मावळतीच्या सूर्याने एकत्र आणलेले दोघं शेवटी उगवत्या सूर्याच्या साक्षीने एक झाले होते.